बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या घडामोडीनं। मद्यपान करून लघुशंका प्रकरण भाग्येश ओसवाल नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। लघुशंका करणारा गौरव अहुजा मात्र अद्याप फरारच आहे। गौरव अहुजाला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करतायत, मात्र त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला अटक करण्यात आली आहे। पुण्यामधलं हे प्रकरण आज दिवसभर या प्रकरणाची प्रसारमाध्यम आणि समाज माध्यमांमध्ये चर्चा आहे। संतापाची लाट या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यामध्ये उसळली आहे। गौरव अहुजा नावाच्या या आरोपीला शोधण्याचं काम सध्या सुरू आहे। तपास यंत्रणा काम करतायत। पोलीसही या संदर्भामध्ये तपासाची चक्र पोलिसांनी वेगाने फिरवली आहे। मद्यपान करून लघुशंका प्रकरणी आता एकाला अटक झाली आहे। भाग्येश ओसवाल असं या तरुणाचं नाव आहे। तोही या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी असल्याचं समोर येत आहे। गौरव अहुजासोबतच तो यावेळेला होता अशीही चर्चा समाज माध्यमांमध्ये आहे। गौरव अहुजाला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करते। या संपूर्ण प्रकरणामुळे संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रात उसळली आहे। ज्या पद्धतीनं दुष्कृत्य गौरव अहुजानं केलंय त्याकरता त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आता सर्व स्तरातून केली जाते। मद्यपान करून लघुशंका प्रकरणी एकाला अटक झालेली आहे। आत्ताच्या घडीची ही या संपूर्ण प्रकरणातली एक अपडेट आपल्या समोर येते। भाग्येश ओसवाल असं अटक झालेल्या तरुणाचं नाव आहे। त्याचा मित्र गौरव अहुजा हा या संपूर्ण प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि याला शोधण्याचं आत्ता काम सुरू आहे। मद्यपान करून लघुशंका प्रकरणी एकाला अटक करण्यात आली। भाग्येश ओसवाल असं अटक झालेल्या आरोपीचं नाव आहे। तोही या संपूर्ण प्रकरणात दोषी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। रोहन, एका तरुणाला अटक करण्यात आलेली आहे, हा कोण आहे आणि ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला तो गौरव सोबत होता का? नक्कीच तो त्या BMW कारमध्ये जो आहे तो हातामध्ये दारूची बाटली घेऊन आतमध्ये जो पहिल्यापासून बसलेला होता तो भाग्येश ओसवाल आहे आणि या भाग्येश ओसवालला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। परंतु सगळ्यात मुख्य आरोपी जो आहे तो गौरव अहुजा अजून देखील पोलिसांना सापडलेला नाहीये। याच गौरव अहुजाची ही BMW कार आहे आणि तो स्वतः बाहेर उतरून लघुशंका करत होता आणि त्यानंतर देखील त्याने अश्लील कृत्य जे आहे ते केलेलं होतं। त्यामुळे गौरव अहुजा जो आहे तो अजूनही सापडत नाहीये। त्याच्याच बारमध्ये हे रात्री उशिरापर्यंत दारू पित असल्याचं देखील प्राथमिक स्वरूपात माहिती मिळत आहे। त्यामुळे गौरव अहुजा पोलिसांना अजून देखील का सापडत नाहीये हा प्रश्न पडतोय। अजून देखील या गुन्ह्यामध्ये वाहण्यात आलेली BMW कार जी आहे ती आलिशान कार अजून देखील पुणे पोलिसांना सापडलेली नाहीये। जवळपास 12 तास उलटून गेलेले आहेत या संपूर्ण घटनेला, तरी देखील पुणे पोलिसांना तो अजूनही सापडला नाही। त्यामुळे पुणे पोलीस असतील किंवा पुणे गुन्हे शाखेचे काही युनिट असतील हे त्या गौरव अहुजाच्या शोधात आहेत। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आरोपी जो आहे भाग्येश ओसवाल नावाचा तो पुणे पोलिसांना सापडला आहे। या संदर्भातच पुण्यामध्ये काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं होतं। गौरव अहुजाच्या वडिलांच्या हॉटेलसमोर हे आंदोलन मगाशी झालं होतं। त्या संपूर्ण आंदोलनाच्या माध्यमातून काही समोर माहिती येते का? पोलिसांकडून काही माहिती समोर येते का? अगदी बरोबर आहे। काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतलेला होता। गौरव अहुजाच्या वडिलांचं असं म्हणता येणार नाही, कारण का त्या हॉटेलचं लायसन जे ते गौरवचा सख्खा भाऊ असणारा सौरभ अहुजाच्या नावावरती आहे। परंतु हे हॉटेल जे आहे हा बार जो आहे तो सांभाळतो गौरव। काल रात्री साधारणतः 11:30 वाजेपर्यंत गौरव अहुजा आणि त्याचे काही मित्र हॉटेलमध्ये बसले होते, कॅश काउंटरला बसले होते अशी माहिती जी आहे ती मिळते। परंतु बाकीच्या ठिकाणी ते कुठे गेले त्याबद्दलची माहिती पुणे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करतायत। परंतु गौरवच्या बारच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन जी आहे ती काँग्रेसच्या वतीने थोड्या वेळापूर्वी केली गेली। रोहन, हा जो भाग्येश सापडलेला आहे त्याचा मित्र जो आत्ता त्या दृश्यांमध्ये पण दिसतोय गाडीमध्ये बसलेला आहे, याच्याकडून कोणती माहिती मिळाली याबाबत पोलिसांनी काही सांगितलंय?
पोलिसांनी साधारणतः 6:30च्या सुमारास त्याला ताब्यामध्ये घेतलं. त्यानंतर तात्काळ त्याचं मेडिकल करण्यासाठी ससून रुग्णालयामध्ये त्याला घेऊन गेले आणि आता पुन्हा त्याला आणून त्याची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे. नेमकं हे दोघे कुठे कुठे जाऊन मद्यपान करत बसले, इतक्या सकाळी ते कुठून येत होते, अगदी 7-7:30 वाजता त्यांनी दारू कुठून खरेदी केली, मद्य कुठून खरेदी केली, याबाबतचा सगळा तपशील जो आहे तो पुणे पोलीस घेणार आहे. त्यामुळे इतर देखील सिग्नलची तपासणी केलेली आहे, कारण का साधारणतः मोकळ्या रस्त्याने ही त्यांची आलिशान कार 100-120च्या स्पीडने जी आहे ती धावत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं होतं. त्यामुळे इतर ठिकाणी हे कुठे जाऊन मद्यपान करत होते का, इतर ठिकाणी त्यांनी असे काही गैरप्रकार केले आहेत का, या सगळ्याबाबतचा तपास जो आहे तो पुणे पोलीस आता भाग्येशकडून करतील. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाग्येशकडून गौरवचा ठाव ठिकाणं घेणं आणि गौरवला पकडणं हे सगळ्यात मोठं आणि जोखमीचं काम पुणे पोलिसांसमोर आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांना गौरव सापडतोय का हे पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता.